नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. आज तुमच्यासमोर एक अशी कविता सादर करणार आहे. एका प्रियकराचं मनोगतच समजा की अशी प्रियसी ज्याला कधी मिळालीच नाही, पण तो तिच्यावर प्रेम तर करतोच, पण आज तो तिची पूजा करत असतो, तिच्या विचारांची पूजा करतो आणि तिच्या संघर्षाची पूजा करतो आणि तिच्याबद्दलची जी भावना आहे ती त्याने कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे. आणि तो तिच्या शालेय जीवनापासून तर कॉलेज लाईफपर्यंत तिच्यासोबतच असतो. पण आज तो तिला प्राप्त करू शकला नाही, पण ती माझी मैत्रीण होती या गोष्टीचा निश्चितच त्याला अभिमान वाटतो आणि तो पदोपदी तो अभिमान बाळगतो, पण त्याने आजही लग्न केलेलं नाही. तर अशा कवीची, प्रेम कवीची कविता मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे आणि त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला कवितेअंती देणार आहे. तर ऐका त्या व्यक्तीची कविता. कवितेचं नाव आहे आजही तू पूर्वीसारखीच. ऐका तर. आजही तू पूर्वीसारखीच झाशीची राणी बनून लढतेस का? आजही तू पूर्वीसारखीच झाशीची राणी बनून लढतेस का? आजही तू तशीच बिनधास्त वाघिणीसारखी वावरतेस का? आजही तू तशीच बिनधास्त वाघिणीसारखी वावरतेस का? आजही पूर्वीसारखीच तुला यशो अंबरात भरारी घेण्याची हाव आहे का? आजही पूर्वीसारखीच तुला यशोंबरात भरारी घेण्याची हाव आहे का? आजही तशीच तू जिद्दीने प्रत्येक ध्येय गाठतेस का? आजही तशीच तू जिद्दीने प्रत्येक ध्येय गाठतेस का? आजही पूर्वीसारखीच तू एकटीच वाट चालतेस का? आजही पूर्वीसारखीच तू एकटीच वाट चालते का? आजही कुणी प्रियकर नसताना तू प्रेम कविता रचत असतेस का? आजही कुणी प्रियकर नसताना तू प्रेम कविता रचत असतेस का? आजही पूर्वीसारखीच तू मुलांपासून दूर दूर राहतेस का? आजही पूर्वीसारखीच तू पुरुषांपासून दूर दूर राहतेस का? आजही स्पष्ट वक्तेपणा तुझा विशिष्ट बाणा कायम आहेस का? आजही स्पष्ट वक्तेपणा तुझा विशिष्ट बाणा कायम आहे का? आजही पूर्वीसारखीच कवी संमेलनात तू श्रोत्यांचं आकर्षण आहेस ना? आजही पूर्वीसारखीच कवी संमेलनात तू श्रोत्यांचं आकर्षण आहेस ना? तू बोलताच सर्व मंत्रमुग्ध व्हायचे. तू बोलताच सर्व मंत्रमुग्ध व्हायचे. विचारलं परीक्षकांनी नंबर कुणी पटकावला? विचारलं परीक्षकांनी नंबर कुणी पटकावला? तर तुझे नाव घेऊन टाळ्यांचा गजर आजही होतो का? तर तुझे नाव घेऊन टाळ्यांचा गजर आजही होतो का? माहीत नाही पण विश्वास वाटतो मला. माहीत नाही पण विश्वास वाटतो मला. परिवर्तन असेल थोडका. परिवर्तन असेल थोडका. पण तू तीच असशील पूर्वीचीच खंबीर कविता. पण तू तीच असशील पूर्वीचीच खंबीर कविता. तर अशी त्या कवीची कविता तुमच्यासमोर आज सादर केली आहे. आणि कसं असतं, काही मुली अशा ध्येयप्रिय असतात की त्यांना ध्येयाशिवाय कधी कधी दिसतच नाही. आणि नेमकं असं होतं लाईफमध्ये, जीवनामध्ये, की जो व्यक्ती प्रामाणिक असतो ना त्याच्या वाट्याला प्रामाणिकपणा अतिशय कमी येतो आणि ज्या व्यक्तीजवळ द्यायला प्रेम खूप असतं त्या व्यक्तीच्या वाट्याला प्रेमही खूपच कमी येतं. आणि जे वाट्याला येतं ते कधी कधी निवडू शकत नाही, कारण त्यांना हवं असते ती फक्त आपल्या ध्येयाची. तर अशाच एका कविताची ही कविता आहे. ती कविता मी नाही आहे. तर त्या कविताची कविता मी तुमच्यासमोर आज सादर केलेली आहे. तर तिचा इतिहास म्हणजे असा की थोडक्यात सांगू इच्छिते. तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिला करायचंच नव्हतं. तिला फक्त तिचं ध्येय हवं होतं आणि त्यामागचं एक कारण असं होतं की घरामधली जी भांडणं होती आणि आईचा वारंवार होणारा जो छळ होता, ती वडिलांवर डिपेंड होती. त्यामुळे तिचा वारंवार छळ व्हायचा की तू माझ्या भरवशावर खाते. मग एकही जर गोष्ट तिने मनाजोगती केली नाही वडिलांच्या, तर मग खूप मारहाण व्हायची आईला. आणि ते सगळं तिला कुठेतरी थांबवायचं होतं. मग तिने ठरवलं की आज जर आपण कमाईचं झालो, आज जर आपण स्वतःच्या पायावर उभं झालो, तर आईचा हा छळ होणे थांबेल आणि आपण आईला कुठेतरी घेऊन निघून चाललं जाऊ. तर हे ध्येय तिला वारंवार दिसत होतं आणि जेव्हा अभ्यासात मन लागत नव्हतं तर तो छळ तिला आठवायचा. आणि त्यामुळे कसं, आणि बहीण भावंड जे होते त्यांच्यावरही आपण एक संस्कारी छाप टाकावी अशी तिची अपेक्षा होती. त्यामुळे आयुष्यभर संस्कारालाच ती धरून राहिली. त्या दरम्यान भरपूरसे असे प्रपोजल आले तिच्यासमोर की ती ते प्रपोजल स्वीकारून खूप आनंदी राहू शकली असती. त्या व्यक्तींशी लग्न करून खूप आनंदी राहू शकली असती. पण तिने ते प्रपोजल स्वीकारले नाही, कारण भरपूरसे इंटरकास्ट होते आणि
त्याहीपेक्षा तिला तिचं ध्येय बोलवत होतं आणि ध्येय जर प्राप्त झालं नाही तर तोपर्यंत तिच्या जीवाला काही चैन पडणार नव्हता. आणि हे सगळं वारंवारचं छळ आणि वारंवारची मारहाण पाहून तिचं लग्न या शब्दावरून विश्वासच उडला होता. आणि पुरुष तिला आता नको नकोसे वाटत होते किंवा कुठलाही मित्र जर असेल तर त्यांच्याकडे तिच्याकडे जर कोणी प्रेमाने जरी बघितलं तर ते तिला अजिबातही आवडायचं नाही. कुठल्या पुरुषाने तिची स्तुती केली तेही तिला आवडत नव्हतं आणि त्याचमुळे तिने एक विषय म्हणजे तिने असं ठरवलं की मला शाळेत नाव घालायचं आहे तर कन्या शाळेतच मी शिकेन. मला मुलं नको. अशी तिची सक्त अशी ताकीद होती. 11वी-12वी मध्ये जेव्हा ती ज्युनियर कॉलेजला गेली तर तेव्हा तिची मेंटॅलिटी चेंज होत गेली आणि तेव्हाच एक व्यक्ती तिच्या लाईफमध्ये आला. तर आता मित्र म्हटल्यानंतर मग मित्रच राहतात सोबत आणि हे तिला आजपर्यंत कधी माहीत नव्हतं की तो व्यक्ती तिच्यावर प्रेम करतो वगैरे. पण काही दिवसानंतर मग त्यांनी प्रोफेशनल कोर्स केला. तर प्रोफेशनल कोर्ससोबत दोघं सोबतच होते. पण ती फारशी मुलांसोबत बोलत नव्हती आणि तिचं फक्त अभ्यासामध्ये लक्ष राहायचं आणि तीही एवढी ध्येयप्रिय होती की एक सर होते बी-एडला. तर त्यांचं सायकॉलॉजीचे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला जर लेट झालं तर ज्या दिवशी तुम्ही लेट झाले, माझं जर लेक्चर सुरू झालं तर तुम्हाला क्लासच्या बाहेर बसावं लागेल किंवा मग तुम्ही कॅन्टीनमध्ये गप्पा हाका. तर मग तिला हे मान्य नव्हतं कारण तिच्या मागे खूप मोठा संघर्ष होता आणि ती जेव्हा ते प्रोफेशनल कोर्स करत होती तेव्हा तिचं ध्येय तिला खूप म्हणजे ध्येयनिष्ठ होती आणि करायचं म्हणजे करायचं असं तिने ठरवलं होतं. तर सगळ्या गोष्टी जिद्दीने करायची. एक दिवस तिला जायला उशीर झाला. तिची आई तीर्थयात्रेवर गेलेली. मग तिला जायला उशीर झाला कारण घरचं सगळं करून जायचं होतं आणि आउट ऑफ स्टेशन तो प्रोफेशनल कोर्स होता. तर त्या दिवशी ते जेव्हा गेली त्या दिवशी सरांचं लेक्चर सुरू झालं आणि मग तिच्याजवळ उपाय नव्हता आणि त्याच्या आजूबाजूने ऑफिसही होते आणि स्टुडंट जाणं-येणं करायचे. पण त्यातही कंडिशनमध्ये ती बाहेर बसली. तिने पूर्ण लेक्चर अटेंड केलं आणि त्यानंतर मग ती क्लासमध्ये गेली सरांची तासिका संपल्यानंतर. तर या गोष्टी ज्या छोट्या-छोट्या होत्या त्या बाकीच्यांना थोड्या नव्हत्या पटत. पण तो जो मुलगा होता प्रत्येक गोष्ट तिची पॉइंट आउट करत होता, की ती वागते कशी, बोलते कशी, राहते कशी, त्याचबरोबर तिची जिद्द कशी आणि तिचं अभ्यासाबद्दलचं प्रेम किती, तिचं पुस्तकांवर प्रेम किती, हे सगळ्या गोष्टी तो ऑब्झर्व्ह करत होता. त्या दरम्यान त्याला हिंमत झाली नाही, की तिला प्रपोज कसं करायचं कारण त्याचे आई-वडील सर्व्हिसवर होते आणि ती मुलगी जी होती तर तिला असा व्यक्ती हवा होता, की जो स्वतःच्या पायावर उभा असेल. आई-वडिलांचं काय आहे ते तिला माइंड करत नव्हतं आणि मेन म्हणजे तिचं ध्येय पण तिने गाठायचं होतं. तर एवढ्या लवकर तिला प्रपोज कसं करायचं हा पण प्रश्न त्याच्यासमोर होता. कारण तो व्यक्ती जॉबवर लागायचा होता आणि आई-वडिलांचं भरवशावर आपण तिला प्रपोज करणं योग्य नाही. त्यातही इंटरकास्ट. त्यामुळे त्यांनी खूप काही विचार केला. त्यानंतर ते त्या कॉलेजमधनं निघाले. ती तिच्या मार्गाने गेली, हा याच्या मार्गाने गेला. पण याच्या डोक्यातून ती व्यक्ती कधीच जात नव्हती. तो प्रत्येक व्यक्तीजवळ सांगत होता, की तिच्याजवळ थोडं बोल, तिच्याशी तिचं मनोगत घे, की असं-असं जर तिच्या जीवनामध्ये घडलं, की एखाद्या इंटरकास्ट व्यक्तीने तिला जर प्रपोज केलं, तर मग तिची काय प्रतिक्रिया असेल? तर बाकीचे तिला सांगायचे, की तिच्या घरची सिच्युएशन अशी-अशी आहे, ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत, तर त्यामुळे तिचा लग्नावर तर अजिबात विश्वास नाही आहे. भविष्यात जर काही चमत्कार झाला, तर तुझं नशीब खुलू शकते. पण तर तसं झालं नाही, तर मग काही सांगता येत नाही. तर तो मुलगा जिद्दीने तिची जिद्द समजा, की तो खरंच सर्व्हिसवर लागला, आज गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे आणि त्या मुलीचं लग्न झालं. लग्नानंतर तिच्या बहिणीचं लग्न झालं आणि बहिणीचं लग्न झाल्यानंतर ती जेव्हा एकटी पडली, तेव्हा तिला असं वाटलं, की आता आपण ध्येय गाठलं आहे आपलं, आता आपण लग्न करायला हरकत नाही आणि बाकीचे व्हायब्रेट करायचे. सर्व माणसे सारखी नसतात. तर मग तिने लग्नाला होकार दिला. पण लग्नाला होकार दिला तर दिसायला सुंदर, टॅलेंटेड मुलगी आणि घरी गेल्यानंतर भरपूरशी आश्वासनं देणारे लोकं मिळाले आणि त्यानंतर तिची उतरती कळा सुरू झाली, की ती स्वतःची तिने एक इमेज कमावली होती. स्वतःचं एक नाव कमावलं होतं. ते सगळं सोडून तिला त्या परक्या गावात जावं लागलं आणि ते एका अशा व्यक्तीच्या मागे गेली, की ज्या व्यक्तीला तिची कधी कदरच नव्हती. कसं असतं, एखादा व्यक्ती जो नवरा किंवा पती जो व्यक्ती असतो, त्याने जर पत्नीला म्हटलं, की "तू आता मला इथे नको आहे. तू इथून निघून जा." तो त्याच वेळी म्हणतो, की ज्यावेळी त्याला ते नातं तोडायचं असतं किंवा तो एक असं तिला प्रत्येक वेळी जर दुसऱ्या व्यक्तीसमोर जर डॉमिनेट करत असेल किंवा तिचा वेळोवेळी अपमान करत असेल, तर समजून जायचं, की त्या व्यक्तीला ती व्यक्ती नकोशी आहे. त्याला त्याची पत्नी नकोशी आहे. तर असंच भरपूरसं काही तिच्या जीवनामध्ये घडलं. पण तिला एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर फॅमिली डिस्प्यूट झाली. मग ती आईकडे आली. तिथेही ती तिचं ध्येय गाठत आहे आणि ती तिच्या ध्येयाशीच निगडीत सगळे म्हणजे जॉब वगैरे करते आणि मुलांचं संगोपन पण करते आहे. सगळ्या गोष्टी करते आहे. मग काही दिवसानंतर जेव्हा लग्नाचं प्रपोजल होतं त्याआधीसुद्धा 1-2 वर्षानंतर हा व्यक्ती तिच्या लाईफमध्ये आला आणि तिला प्रपोज केलं, की "आता माझ्याजवळ गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, सगळं आहे. फक्त मी तुझ्या कास्टचा नाही आहे. एवढं तू माइंड करू नको आणि प्लीज मला लग्नाला होकार देऊन दे."
कारण तू जरी लग्नाला होकार दिला नाही तर आयुष्यभर मी लग्न करणार नाही, असं त्यांनी तिला सांगितलं. तिचा विश्वास बसेना, कारण असं फक्त सिनेमामध्ये होतं ना, की एका व्यक्तीच्या भरोश्यावर अख्खं आयुष्य ती व्यक्ती काढेल. आणि तिला ते नकोही होतं, कारण तिला एक आदर्श सर्वांसमोर निर्माण करायचा होता. त्यामुळे इंटरकास्ट मॅरेज तिला नकोशीच होती. आई-वडिलांनी जे म्हटलं किंवा कास्ट मॅरेज यावरच तिचा विश्वास होता. मग आता ती घरी परत आल्यानंतर त्या व्यक्तीची इच्छा आहे, की तू जर मागे वळून पाहत असतील किंवा मागे जर तुला पावलं घ्यायची असतील, तर तुझं जेव्हा डिस्प्यूट होईल पूर्णपणे, तर तू माझ्याजवळ ये आणि तू जशी आहेस तशी तसाच मी तुला स्वीकार करायला तयार आहे. तर सगळ्या गोष्टी तुला ज्या हव्या आहेत, त्यामुळे तुझ्या सगळ्याच गोष्टी स्वीकार करायलाही तयार आहे. पण ती जी मुलगी आहे, तर तिचं प्रेम अतिशय तिच्या नवऱ्यावर आहे आणि वारंवार त्या व्यक्तीच्या घरचे त्या मुलीवर व्हायब्रेट करत असतात, की "काय शोधलं तू? काय शोधायचं होतं? तो व्यक्ती तुझ्या योग्यतेचा नाही आहे, तर तू मागे परत आणि तुझ्यासाठी खूप मोठं उज्ज्वल भविष्य तुझी वाट बघते. त्यात तुझ्या मुलाचंही हित आहे." तर या सगळ्या गोष्टीला नकारून ती आजही खंबीरपणे एकटी उभी आहे आणि तिचं एकच मत आहे, की माझा मुलगा, मी आणि माझं ध्येय बस. आम्ही तिघेच जण, आम्हाला तिघांच्यामध्ये आता चौथा कोणीही नको. तर अशी ही त्या मुलीची गोष्ट आहे आणि त्याच मुलीसाठी या व्यक्तीने कविता केली आहे. तो व्यक्ती आजही अविवाहित आहे आणि काही दिवसापूर्वी त्याने ते मनोगत तिच्याजवळ व्यक्त केलं आणि आज YouTubeच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर व्यक्त केलं. खरंच असं प्रेम असतं. कुणी खरंच आहे, की कुणी प्राप्त करणे याला प्रेम म्हणतो, तर कुणी त्याग करणे याला प्रेम म्हणतं आणि हा त्याग म्हणजे खरंच खूप मोठा आहे आणि असं खरंच सिनेमामध्ये घडतं. पण आश्चर्य वाटतं, की असं रिअल लाईफमध्ये पण घडू शकतो आणि ती मुलगी नेहमी विचार करते, की मी इतकीही तर सुंदर नाही आहे किंवा इतकीही तर टॅलेंटेड नाही आहे. माझ्यापेक्षा तर भरपूरसे हिरे किंवा भरपूरशा छान-छान मुली या जगामध्ये आहेत. तर त्याला माझ्यातलं असं काय आवडलं असेल? मग तो प्रश्न तिने त्याला केला, की तुला माझ्यातलं असं काय आवडलं? तर त्याने एकच शब्द सांगितला, की "कविता, तू बघितले असेल, की भरपूर जण प्रेम करतात, पण मी तुझी पूजा करतो. कारण तुझा संघर्ष, तुझं ते टॅलेंट आणि सगळ्या गोष्टी मी आणि मेन म्हणजे तुझा स्वाभिमान हा माझा आवडता आहे. कारण तू आयुष्यभर स्वाभिमानाने जगली आहेस. जेव्हा तू प्रोफेशनल कोर्स करत होती, तेव्हा आर्थिक तुला चणचण खूप होती आणि आम्ही तुला मदत करण्याचे भरपूरदा प्रयत्नही केले, पण तू कधीही आमची आर्थिक मदत स्वीकारली नाही. 4 पैशाचं काम जे होतं, ते 2 पैशात केलं आणि 2 पैसे असताना तू 2 पैशाची कुणाकडून अपेक्षा केली नाही. ह्या गोष्टी मला खूप आवडायच्या आणि त्याच गोष्टी माझ्या आई-वडिलांनाही खूप आवडायच्या आणि त्याचे आई-वडीलही आज तिला म्हणतात, की "बेटा तू आमच्या घरची लक्ष्मी झालीस, तर ते आम्हाला अभिमानास्पद असेल." पण ती मुलगी ते प्रपोजल स्वीकारू शकत नाहीये. कारण कसं असतं, एकदा माणूस खचतं, दुसऱ्यांदा खचतं, पण वारंवार जर खचलं, तर म्हणतात ना, की जेव्हा दुधाने जीभ पोळते, तेव्हा ती व्यक्ती ताकही फुंकून पीत असते. तर तशीच काही सिच्युएशन तिच्या जीवनामध्ये झालेली आहे आणि आता तरी तिचा पुरुषांवरचा पूर्णपणे विश्वास उडलेला आहे. आता हा जो व्यक्ती आहे तो तिला फक्त एक स्वप्न वाटतो आणि जो तिच्या जीवनात आहे व्यक्ती पण जवळ नाही, तोच तिला तिचं सर्वस्व वाटतो. तर अशी असते स्त्रीची गोष्ट आणि ही एका स्त्रीची गोष्ट आहे, एका ॲम्बिशियस मुलीची गोष्ट आहे आणि खरंच ती मला असं वाटते त्या व्यक्तीच्या जेव्हा पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघते मी, तर तेव्हा मला असं वाटते की खरंच तो तिची पूजा करतोय. तर किंबहुना ते खरंही असू शकतं. कारण आजकाल या जगामध्ये अशाही काही स्त्रिया आहेत, की ज्या पैशासाठी काहीही करायला तयार असतात. त्या सर्वांसाठी तर मला कधी-कधी असं वाईट वाटतं, की स्त्री ही अशी करू शकते, कारण ती त्यागाची मूर्ती असते. पण ती कुणाचा संसार उद्ध्वस्त करू शकते आपल्या 2 पैशासाठी किंवा आपल्या मुलांना एक लक्झरियस लाईफ देण्यासाठी ती कुण्या दुसऱ्या सोबत विवाहबाह्य संबंधसुद्धा ठेवू शकते आणि एक अशा व्यक्ती असतात, की त्यांच्याजवळ प्रपोजलची कमी नसते. पण तिचा छळ करणारा किंवा तिला त्रास देणारा किंवा काही मतभेद तिच्याशी निर्माण झालेल्या व्यक्तीबद्दलही तिचं एवढं ठाम मत असतं, की तिच्या जीवनामध्ये हजारो, लाखो जरी लोकं आले, तरीही ती एकच म्हणते, की माझ्या नवऱ्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. जेव्हा की तिच्या नवऱ्याला त्याची काहीही कदर राहत नाही, तिची काहीही कदर राहत नाही किंवा तिच्या टॅलेंटचं किंवा तिच्या स्वाभिमानाचं किंवा तिच्या संस्काराचं त्याच्यासमोर जे महत्त्व असतं ते शून्य असतं. कारण कसं असतं, एक व्यक्ती एक चांगली योद्धा असते, ती एक चांगली लढवय्या असते आणि एक आई जी असते ना, ती अख्ख्या जगाला जिंकू शकते. तर हे सगळे जे गुण असतात, ते पतीला कधीच दिसत नाही. कसं असतं, पतीला हे दिसतं, की माझ्या मित्राच्या पत्नीने त्याच्यासाठी काय-काय केलं किंवा त्याला हेही दिसतं, की ती किती त्याग करते. पण त्याला हे कधीच दिसत नसेल का, की त्याची पत्नी किती त्याग करते? त्याची पत्नी कुठल्या दिव्यातून जाते, या गोष्टीची त्याला कधीच जाणीव होत नसेल का? आता या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा आणि या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि त्या व्यक्तीच्या पतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की कळवा.
कारण कसं आहे, खरंच हा व्यक्ती म्हणतो की मी त्या व्यक्तीची पूजा करतो, पण त्या व्यक्तीला असं वाटतं की खरंच हा व्यक्ती पूजनीय आहे. कारण एकपत्नीत्व आजकाल संपलेलं आहे. लोकांचं कसं असतं, लग्नामध्ये खूप मोठा तामझाम होतो. खूप मोठी वरात निघते आणि त्याचे व्हिडिओज पण भरपूरसे व्हायरल होतात आणि एका महिन्यानंतर डिव्होर्सची पिटिशन दाखल करण्यात येते आणि मग दुसरं लग्न केलं जातं आणि दुसरंही पटलं नाही तर तिसऱ्याची सोय लावली जाते. तर अशा युगामध्ये एखादा व्यक्ती कुठलीही अपेक्षा नसताना कुणावर जीवापाड प्रेम करतो, तिच्यावर प्रेम कविता लिहित असतो आणि तिलाच तो तिचं ध्येय मानत असतो आणि दूर राहूनही तो इतकं प्रेम तिच्यावर करू शकतो आणि तो तिच्याच भरवशावर आयुष्यभर आपलं आपलं अख्खं आयुष्य घालवतो. तर ही गोष्ट खरंच न पटण्याजोगी आहे, पण खरी आहे. तर असंही प्रेम असू शकतं वेगळं आगळं. तर या प्रेमाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा मला आणि आजची कविता कशी वाटली नक्की कळवा. आणि एक गोष्ट नक्की सांगेल की तुमच्या वाटेला जर प्रामाणिक पत्नी आली असेल तर तिची कदर नक्की करा. कारण कसं आहे, एक दिवस पत्नी पतीला होते आणि पती पत्नीला होतो. तिसरा व्यक्ती कुणीही मध्ये येत नसतो. सगळे सुखाचे सोबती असतात. तर मित्राच्या पत्नींनी काय केलं किंवा आपल्या बहिणींनी काय केलं हे तुम्हाला दिसतं, तर पत्नीसुद्धा काय करते आणि ती कशी आहे या गोष्टीचा नक्की विचार करा. कारण प्रत्येक पतीलाच माहीत असतं की त्याची पत्नी कशी आहे ते. कारण त्याने तिला आपण म्हटलं जातं ना की बेटर हाफ म्हणजे ती तुमची अर्धांगिनी असते. तर तुम्ही तिला अनुभवलेलं असतं आणि तिला तुम्ही जवळून बघितलेलं असतं. तिला तुम्ही खूप ओळखलेलं असतं. त्यामुळे तुम्हालाच माहीत असतं की ती कशी आहे. तर तुमचं नातं तुटत असेल तर जोडण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला अशी पत्नी असेल तर तुमची जर पत्नी खरंच एकपत्नीत्व पतिव्रता जर असेल आणि खरंच ती कॅरेक्टरनी चांगली असेल तर तिचा विचार नक्कीच करा. किंवा तुम्ही जर तिच्या लायक नाही असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही नक्कीच ते नातं तोडून टाका. कारण कसं आहे, ज्या नात्यामध्ये जीवच नाही आहे तर त्या नात्याला जगवण्यात काही अर्थ राहत नाही. तर विचार करा तुमच्या नात्यांवर आणि या जगाच्या नियमांवर आणि तुमच्या विचार क्षमतेवर. कारण कसं आहे, आपल्याला जगातल्या सगळ्या कर्तृत्ववान स्त्रिया दिसतात. आपल्याला जगातल्या सर्व देवी दिसतात की ज्यांच्या पायावर आपण डोकं टेकवत असतो आणि तिला आपली मनोकामना पूर्ण कर असं म्हणत असतो. पण आपल्या घरची जी लक्ष्मी आहे ना, तिला आपण नेहमी उपेक्षित ठेवत असतो. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्या घरची लक्ष्मी जर उपेक्षित असेल किंवा ती जर आनंदी नसेल तर ते घर कधीही भरभराटीस येऊ शकत नाही. तर आपल्या घरची जी पत्नी आहे, तुमची जी लक्ष्मी आहे, तिच्या मनाचा नेहमी विचार करा. कारण ती 10दा तुमच्या मनाचा विचार करते, तर एकदा नक्की करा. कारण आजकाल कसं आहे, मुलींचा एवढा काळ आहे म्हटलं म्हणजे एवढी त्यांची कमतरता आहे की आजकाल 2 मुलांच्या आई किंवा 1 मुलाची आई त्यांना अनमॅरिड लोकं मिळत आहे. गव्हर्नमेंट सर्वंट त्यांच्याशी लग्न करत आहे. मुलींचा एवढा तुटवडा भासतोय. तर या कंडिशनमध्ये आपण कुणाला जवळ ठेवावं, कुणाला दूर करावं याचा विचार तुम्ही नक्कीच करा. आणि जी गोष्ट तुम्हाला पटत नाही किंवा जी गोष्ट तुम्हाला रुचत नाही, ज्या गोष्टीचा सहवास तुम्हाला आवडत नाही, त्यांच्या सहवासात राहणं सोडूनच द्या आणि कायदेशीरपणे वेगळे होऊन जा. त्यामुळे तीही व्यक्ती खुश आणि तुम्हीही खुश. ती व्यक्ती खुश होणार की नाही हे तिच्यावर डिपेंड आहे. पण तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. आणि या ज्या नातं आहे त्या नात्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे बघा, आता विचार करा सगळ्या गोष्टीचा आणि प्रेम करा. करायचं असेल तर मनापासून करा. करायचं नसेल तर ते नातं तोडून टाका. कारण कसं आहे, जीव असला तरच ती जीव असला तरच ती जी काया आहे त्याला अर्थ असतो असं म्हणता येणार नाही. ती जर हालचाल करत असेल, त्या शरीरामध्ये जर संवेदनशीलता असेल, तर मग आपण म्हणू शकतो की ती व्यक्ती जिवंत आहे. फक्त जिवंत असणे हे महत्त्वाचं नाही आहे. तर संवेदनशीलता हाही एक भाग आहे, जो आपल्याला सांगत असतो की तो व्यक्ती जिवंत आहे. ही तिची आयडेंटिटी असते. तर नात्याला जिवंत ठेवा, त्याला संवेदनशील ठेवा. कारण फक्त जिवंत ठेवण्यातही अर्थ नाही आहे. तर कसा वाटला आजचा एपिसोड नक्की कळवा आणि कमेंट करून मला सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि आवडलं असेल आजचं माझं म्हणजे स्पष्टीकरण, तर लाईक बटनवर क्लिक नक्की करा. पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.